सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळाव्यामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या समोरच महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची नाराजी नाट्य असल्याने शहराध्यक्ष तौफिक शेख बैठकीतून संतापून निघून गेले। पक्षामधून आम्हाला कोणत्याही पद्धतीच्या सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने बैठकीतून निघून जात असल्याचं तौफिक शेख यांनी म्हटलंय। सोलापुरात उद्या शरद पवार यांचा दौरा असणार आहे। यावेळेला चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण होणार आहे। त्याचबरोबर अनावरणाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। सोलापुरात दूषित पाण्यामुळे वातावरण तापलंय। 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला होता। याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झालंय। सोलापुरात आता रोबोट दूषित पाणी शोधणार आहे। कंचननगर भागामध्ये पालिकेने रोबोटचं प्रात्यक्षिक घेतलं। रोबोटने पाणी पुरवठ्याच्या लाईन मधील अनेक त्रुटी समोर आणल्या। चुकीच्या पद्धतीने घरगुती कनेक्शन, पाईपलाईन मध्ये घाण, कपड्यांचे बोचके, त्याचबरोबर इतर साहित्य असल्याने रोबोटने ऑनलाईन प्रात्यक्षिक करून निदर्शनास आणलं आणि त्यामुळे आता रोबोट दूषित पाणी असल्याचा शोध घेणार आहे। प्रेमसंबंधाला विरोध केल्याने सख्या मुलानेच प्रेयसीच्या मदतीने आईची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातली ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। या प्रकरणी आरोपी मुलगा आणि प्रेयसीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या।